नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. आजची जी केस आहे ती थोडीशी इंटरेस्टिंग आहे, कारण 19 वर्षाची ही मुलगी जिला PCODचा त्रास सुरू झाला म्हणून दाखवायला नेलं तर शुगर पण तिची वाढलेली होती. आता हा जर का विषय बघायला गेला तर 19 वर्ष हे काय खूप मोठं वय नाही आहे, अजूनही टीनेजमध्ये आहे. मग इतक्या लहान वयामध्ये सुद्धा शुगर वाढायला लागलेली आहे, याचं कारण काय आहे? अशी शुगर लहान वयामध्ये का निर्माण होते? कसं आहे की एक खेळ आहे तळ्यात मळ्यात. हां, म्हणजे शुगर वाढली की तुम्ही डायबेटिक आहात हे होतं, आणि शुगर वाढलेली नसेल पण मग तुम्ही डायबेटिक नाही आहात का, हा सगळ्यात इथे मोठा प्रश्न निर्माण होतो. बरं. आता जे काही लेटेस्ट रिसर्च झाले त्याच्यामध्ये म्हणजे जर का आपण बघितलं तर लहानपणापासून कसं कसं होतं हे बघितलं याच्यामध्ये. हां. म्हणजे आजकाल जर का बघितलं तर म्हणजे पॅकेट्स फूड येतात, हो. बरोबर, आणि मग त्याच्यावरच चाललेलं असतं. हो. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढी ॲडेड शुगर असते हां. की त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढायला लागतं. बरं. म्हणजे मग त्याच्यानंतर जर का तुम्ही पुढे बघितलं प्रोटीन पावडर्स असतील किंवा फास्टफूडमध्ये जर का आपण बघितलं मैद्याचा वापर असेल, किंवा आता आपण बघितलं की सध्या वाढदिवस असतो आणि वाढदिवसाला काय असतं तर केक आणि कोल्ड्रिंक्स, बरोबर. म्हणजे आपण केकमध्ये पण इतकी शुगर असते, कोल्ड्रिंक्समध्ये तर शुगर असतेच. म्हणजे ह्या हिडन साखरेचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आजकाल अनेक लहान मुलांमध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला आम्ही सुद्धा एक जस्ट मेडिकल सर्व्हे केला होता त्यावेळेला आम्ही चेक केलं तर जवळजवळ 50 ते 60% मुलांमध्ये हायपर इन्सुलिनिमिया. बापरे. म्हणजे फक्त एवढंच आहे की इन्सुलिन वाढलेलं आहे, आता काठावर आहेत ते, कधी डायबेटिक होतील याचं काही गॅरंटी नाही. आणि म्हणूनच लहान मुलांमधले हे डायबेटीस किंवा इतर आजार थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल बोलूयात. पण त्याआधी श्रोते हो, डायबेटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार यावरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 1025. डॉक्टर गिरी, आपण बोलत होतो लहान मुलांच्या डायबेटीस बद्दल, अजून काय सांगाल? म्हणजे बेसिकली आता आपल्याला असं वाटतं की इन्सुलिन म्हणजे फक्त डायबेटीस, बरोबर ना. पण आताचे रिसर्च असं सांगतायत की अनेक जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे, बरं, म्हणजे PCOD इन्सुलिन रेझिस्टन्समुळे, इव्हन आजकाल आपण अटॅक येताना बघतोय की हार्ट प्रॉब्लेम लहान लहान मुलांमध्ये वाढताना बघतोय, ह्याला सुद्धा कारण आहे इन्सुलिन एक्सेस असणं, बरं, म्हणजे हायपर इन्सुलिनिमिया. म्हणजे हे इन्सुलिन काय करतं, तुमच्या ब्लड वेसल्स डॅमेज करतं, एक्सेस फॅट्स वाढवायला सुरुवात करतं, मग त्याच्यातून अनेक प्रकारचे आजार निर्माण होत जातात. म्हणजे त्याचं मॅनिफेस्टेशन प्रत्येक वेळेला म्हणजे डायबिटीसमध्येच होईल असं नाही. त्याच्याने PCOD निर्माण होऊ शकेल, हार्ट प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतील, त्याच्यामुळे तुम्हाला थायरॉइड सारखा प्रॉब्लेम होऊ शकेल, त्याच्यामुळे ओव्हरवेट सुद्धा सारखा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकेल, इव्हन ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळणे, हे सुद्धा इन्सुलिन म्हणजे एक्सेस झाल्यामुळे निर्माण होते. म्हणजे एकूणच जर का बघितलं की नाही बाबा मला डायबिटीस नाही म्हणजे मी गोड खाऊ शकतो असं नाही आहे ते. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स हा जो आहे हा मेजर पार्ट. इव्हन म्हणजे आता होणारे जे काही डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स आहेत हे नक्की शुगरनी होत आहेत का इन्सुलिनमुळे होत आहेत हे पण आता त्याच्यावर चालू आहे, बरोबर. म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर म्हणजे शुगरी कंटेंट आपला एवढा वाढलाय, इन्सुलिन शरीरामध्ये एवढं वाढले आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. त्यामुळे अशा वेळेला जर का प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन, म्हणजे त्या मुलीच्या बाबतीत आपण तेच केलं, प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन तिचा इन्सुलिनचं प्रमाण कमी केलं, मग त्यामुळे तिचा डायबिटीस पण कमी झाला आणि तिचा PCODचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून वाचायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये. म्हणूनच श्रोते हो, डायबेटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेद